तुमच्या हातात सूत्र आपण सादर. ताई नमस्कार, आपले स्वागत आहे. पुढील सूत्र आपल्या हाती. धन्यवाद ताई. ओम गुरुभ्यो नमः. सद्गुरु ओम नमो भगवते शिवानंदाय. सद्गुरु ओम मालतीयाय नमः. तुम्हा सगळ्यांना प्रणाम मनापासून. आज आपण थोडस आपल्याकडेच वळू बघणार आहोत, कारण आज जो आहे तो शिष्य शिष्य कसा असावा याच्यावरती आपण विचार करणार आहोत. तर म्हणजे आपल्या ह्याच्यातच आपल्याला डोकावून बघायचंय, अभ्यास करायचा त्याचा. आता शिष्याचं स्वरूप त्यांनी सांगितलं की शिष्य जो असतो तो गुरुचं प्रतिबिंब असतं. म्हणजे आता आपण जेव्हा विचार करतो की आपण गुरुला आपण वेगळं समजतो आणि शिष्याला आपण वेगळं समजतो, असं नसतं. शेवटी शेवटी शिष्य इतका गुरुशी एकरूप होऊन जातो की तो बरोबर जसं गुरु असतात त्याप्रमाणे त्याचं सगळं वागणं म्हणा किंवा त्याचे विचार म्हणा हे बदलून जातात पूर्ण. आणि ती बदलायची तयारीच आपण सुरुवातीपासून ठेवली पाहिजे. आपल्याकडे म्हटलंय ना की मातीचं कच्ची माती ओली माती पाहिजे म्हणजे त्याला घडवता येतं. दुसरं असंही उदाहरण देतात की मातीचा घडा आहे, त्याला कुंभार आतून हात लावतो आणि बाहेरून त्याला ठोकतो आणि अशा तऱ्हेने तो कुंभार हे करतो, तयार करतो. तसंच गुरु आपल्याला तयार करतात. म्हणजे एक प्रकारे माया पण देतात आणि दुसरीकडनं ते काही कठोर ज्यांना व्हायला लागतं किंवा आपल्याला आपल्या ज्या आपला अभ्यास आहे तो कठोरपणे करायचा असतो, काही तीव्र साधना करायच्या असतात, तर त्याच्यासाठी ते आपल्याला तयार करतात. तर अशा अशा ह्याच्यामध्ये आपण जो शिष्य आहे त्या शिष्याने तसं तयार व्हायला पाहिजे. सगळ्यात सुरुवातीला आपलं समर्पण हे अत्यंत महत्वाचं आहे. समर्पित नसेल तर मग आपल्याला गुरूंचा जर लाभ मिळतो, गुरु तर आपल्याला कृपा करायला साठीच आहेत, ते सगळं देण्यासाठी आहेत. पण जे आपल्याला वरचं पर्यंत आपल्याला उच्चतम साधनेमध्ये जर हे मिळवायचंय तर आपल्याला पूर्णतः गुरुला समर्पित व्हायला पाहिजे. आणि समर्पित झालेले जे शिष्य आहेत तुम्ही बघितले, रामकृष्ण विवेकानंद बघा, रामदास स्वामींचं कल्याण महाराज बघा, आमच्या आई गुरु मालती आई, अशी ही जी उदाहरणं आहेत ते पूर्णतः समर्पित, म्हणजे गुरु म्हणतील ते गुरु रूपच दुसरे असे झाले पुढे पुढे. तर अशा तऱ्हेनं आपला जो वाटचाल आहे, आपली जो प्रवास आहे तो अशा तऱ्हेने पण करायचा आहे. आपल्याला पूर्ण गुरुरूप व्हायचंय. आणि म्हणूनच गुरुचं वर्णन जे आपण सुरुवातीला केलं तशा तऱ्हेचं गुरु कसे आहेत हे आपण पहिले जाणून घेतलं. आणि मग गुरु कसे आहेत म्हणताना आता आपल्यावरती जबाबदारी आली की शिष्य कसा असावा. आता शिष्याचं ह्याच्यामध्ये असं होतं की दोन प्रकारचे, आपण गृहस्थाश्रमी आहोत आणि जे पूर्ण गिरीकंदरामध्ये जाऊन गुरु आणि शिष्य पूर्वी जसे आश्रमात जाऊन राहायचे आणि गुरूंची सेवा करायचे, लाकडं तोडायचे, त्यांच्यासाठी पाणी आणायचे, सगळी सेवा करायची, त्यांचे पाय शेपून द्यायचे, त्यांना सगळं सगळं सगळ्या तऱ्हेची सेवा करायचे. आणि मग त्यामध्ये गुरु जेव्हा वेळ वेळ त्याप्रमाणे म्हणजे ते जे शिक्षण होतं त्याच्यामध्येच गुरु त्यांना शिकवत असत. आता थोडं फरक पडलाय, आता थोडस तसं आपलं होत नाही. आपण अशी फिजिकल ज्याला आपण म्हणतो शारीरिक सेवा आपण देत नाही. पण सेवाचं जे महत्व आहे त्या सेवेने बरचसं काही साध्य होतं. म्हणजे जे तुम्ही नामस्मरण कराल किंवा ध्यान कराल किंवा आणखीन काही दुसरी साधना कराल, त्या साधनेपेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. कारण सेवा जी आहे ती आपल्याला आमूलाग्र आतमधून बदलून टाकते. आणि म्हणूनच सेवाभाव जर आपण ठेवला, तर तुम्ही म्हणाल की आम्ही तर घरात राहतो, आम्ही कुठे बाहेर सेवा करायला जाणार. पण हाच जर सेवाभाव आपण आपल्या घरातल्या लोकांच्या बाबतीत ठेवला तरी सुद्धा आपल्याला त्याचा आनंद होतो, आपल्याला त्याचा फायदा मिळतो. म्हणजे त्यांच्यामध्ये काही बदल घडेल तुमच्या सेवाभाव झाला म्हणून, तर अशी अपेक्षा करू नये. पण आपण म्हणजे अपेक्षा म्हणजे काय की त्यांना माहिती नाहीये तुम्ही बदललात ते, त्यांना माहिती नाही तुमचे काय विचार आहेत ते. तर पण आपण जर सेवाभाव ठेवला तर खूप आपल्यालाच त्याचा एक प्रकारे, कारण माझ्या आता बघण्यामध्ये असे काही काही लोक आहेत की सुरुवातीला त्यांना खूप त्रास झाला त्यांच्या सासरी आल्यानंतर. आणि
म्हणजे जरा थोडस वेगळे लोक होते आणि या वेगळ्या घरातून आलेल्या होत्या. परंतु मग त्यांनी जसं तो भाव आपला बदलला, तर त्यांचा तो जे डोळ्यात त्यांच्या पाणी यायचं, त्रास व्हायचा, मनाला क्लेश व्हायचे, ते सगळं बंद होऊन गेलं. तर हा सेवाचा आहे होतं. आता हे बंद कसं झालं? तर त्यांच्यात बदल पडला. त्या व्यक्तीमध्ये बदल पडला, की जे मी आता करतेय ते मी परमेश्वरासाठी करते. माझे गुरु रूप आहे त्यांच्यासाठी करते. भाव बदलला, पण त्यांनी त्यांचं सगळं दुःख दूर पळून गेलं. अशा तऱ्हेने आपल्याला शिष्य म्हटलं तर सगळ्यात पहिलं बेसिक जे आहे, तर ही आपली तयारी माणसाची असली पाहिजे. आता गृहस्थाश्रमामध्ये राहत असताना आपण साधना करणार आहोत, तर असं म्हणू नये आपण की आम्हाला काही एवढं जमणार नाही म्हणून. आपल्याला जमतं. आपल्या आत आहे. परमेश्वर आपल्या आत आहे. आणि ती जी शक्ती आहे, जी दिव्य शक्ती तुम्ही बरेच गुरु बघितले असतील, प्रवचन ऐकले असतील, व्हिडिओ बघितले असतील किंवा कोणाचे दर्शन पण घेतले असतील आणि त्यांनी कसे चमत्कार केले, ते कसे मोठे आहेत असं आपण म्हणतो. पण तेच तत्व आपल्यामध्ये आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. ह्याच्यासाठीच जे शिष्य आपण व्हायचं, पूर्ण तऱ्हेने शिष्य व्हायचं आणि शिष्य होता होताच आपण जे काय उच्चतम असतं ते आपण सगळं आत्मसात करू लागतो आणि आपल्याला रस्ता सापडत जातो. आपल्याला मार्गदर्शन मिळत जातं. आपल्या परीक्षा घेतल्या जातात. पण त्याच्यातून आपण अगदी सहज पार पडतो, बाहेर पडतो त्याच्यातून आपण. तर आता यानंतर दुसरं की आता अ, असं पण आहे की काही वेळेला शिष्याच्या मनामध्ये शंका येते. एक गुरु केला तर दुसरा, मग आता दुसरे बरे वाटतात की ते कुंडलिनी जागृत करतील माझी लवकर, किंवा त्यांच्याकडे अमुक एक हे चांगलं आहे जास्त. तर अशी मात्र आपण म्हणजे करतानाच आपण ते काहीतरी आहे म्हणणं की गुरु करणार छान की काय, पाणी पिणार छान घे, गुरु करणार जान की, असं काहीतरी ती म्हण पण आहे. तर तसं आहे की गुरु करताना 100 वेळा विचार करावा. पण एकदा गुरुना आपण स्वीकार केलं ना, तर मग गुरुना आणि गुरुना आपण संबंध येत आहे याच्यात बघितलं की गुरुना शरीरात आपण बघायचंच नाहीये. गुरुचं गुरु स्वरूप जर आपण बघितलं, तर मग कोणतीच व्यक्ती अशी आपण त्याला व्यक्तीला म्हणून बघणार नाही. आणि त्यामुळे आपला जो मार्ग आहे तो शुद्ध आणि सात्विक होतच जाईल. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की सगळ्यात ह्याच्यामध्ये थोडस गुरु आपल्याला चांगलं मिळणं, ह्याच्यामध्ये पूर्वकर्मचा पण भाग आहे, नक्की आहे. की आणि असं असतं की गुरुची जी परंपरा आहे ना, ती जन्मोजन्मी चालत आलेली असते. म्हणजे समजा 2 जन्म तुम्ही कुठेतरी ठेचकळत राहिलात, पण तिसऱ्या जन्मामध्ये तुम्हाला तुमचे जे गुरु असतील तेच तुम्हाला साथ घालतील किंवा तुमचं हृदय त्यांच्याकडे खेचलं जाईल, असं असतं. तर म्हणून गुरुचं जे आहे तर आपलं पूर्वकर्म इतकं चांगलं आहे आणि त्या चांगल्या कर्मामुळेच आपल्याला इतके चांगले गुरु मिळालेत, याचं आपण भान ठेवलं पाहिजे, त्याची किंमत केली पाहिजे आणि त्याचबरोबर गुरुना आपण समजून घेतलं पाहिजे शिष्याने. आता ह्याच्यामध्ये कसं की थोडक्यात तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं तर आपण फुलांचे वास घेतो की हे मोगरा आहे, गुलाब आहे, ही रातराणी आहे. पण तेवढ्यावरतीच आपण थांबून जातो. पण त्या ह्याचा आपण खोलवर विचार करत नाही. हे प्रभूंनी कसं बनवलं आणि फुलाला इतकं महत्व का दिलंय? देवाच्या चरणी आपण वाहतो तर फुल, बाकी काय काय आपण वाहत नाही. त्याचं कारण काय? तर फुलाचं जे आयुष्य आहे त्यात फक्त समर्पण आलंय. ते झाडावरती उगवतं, सुगंध पसरवतं आणि प्रभूच्या चरणी लिहून जातं. नाही तर धरतीवरती पडतं. पण ते समर्पित झालं. त्यांनी तुम्हाला सुगंध द्यायचं काम त्याचं होतं, ते त्यांनी केलं का? हो, केलं. असं आपल्या माणसाचं जीवन असलं पाहिजे. दुसऱ्यासाठी जगायचं. दुसऱ्याला काहीतरी जाताना देऊन जायचं. तर असं जे असतं या ह्याच्यामध्ये, तर आपल्याला या सुगंध जेव्हा आपण देतो, म्हणजे कुठली गोष्ट आपण लोकांसाठी करतो, तर तो जो आनंद असतो तो आपल्या आत हृदयातच
आपल्याला आनंद मिळतो. मग तो मनुष्य काही स्वीकारो न स्वीकारो, पण फक्त आपण एक हे फुलाचं जे उदाहरण आपण समोर ठेवलं, की त्याचं केवढं समर्पण आहे. तो कधी मृतात्म्याच्या ह्याच्यावरती पण असतं, कधी तो झाडाच्या तिथंच खाली पडतं, कधी ते प्रभूच्या चरणापर्यंत पोचतं, कधी कोणाच्या डोक्यामध्ये ते माळलं जातं. तर असं असं असून सुद्धा त्या आपलं जे त्याचं स्वतःचं सुख आहे तो ते सोडत नाही. तसं आपण स्वतःला घाललं पाहिजे, स्वतःला आपण बनवलं पाहिजे. आता अ, शिष्याचे रूप कसं म्हटलंय त्यांनी, गुरु शिष्याची मूर्ती घडवायचे काम करतात. ज्या तऱ्हेने एका मूर्तिकाराचे काम असते की आपले सारे कौशल्य पणाला लावून एका दगडाचे सुंदर मूर्तीत जसे रूपांतर करावे, जसा त्या दगडाच्या मूर्तीत प्राण घातला आहे, त्या तऱ्हेने सद्गुरू दगडरूपी शिष्याला आकार देऊन त्याचे रूप जुळून टाकतो. त्याचा सद्गुरूंचा अभिमान वाटतो. आई आपल्या मुलाला ज्या तऱ्हेने, आता आई कशी म्हणजे शिष्य आता ह्याचे खूप छान छान गोष्टी आहेत गुरु आणि शिष्यांच्या. तर खरंच असं आहे की जशी आई आपल्याला वाढवते लहानपणी, तसंच शिष्य आपल्याला, तसेच आपल्याला गुरु शिष्याला वाढवत असतात. कसं होतं ते पहिल्यांदा मला थोडंसं चालायला शिकवतात. मग तुम्ही धडपडता, पडता. सुरुवातीला ते उचलून घेतात, तुम्हाला कुरवाळतात. मग त्या हळूहळू तुम्हाला तुमच्या पायावरती नीट उभा राहायला शिकवतात, नीट पावलं टाकायला शिकवतात. तुम्ही पडलात तरी तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण का आता आता तुम्ही स्वतः उभं राहायला तयार होऊ शकता. मग बाळ थोडं रडतं, कुरकुर करतं, इकडं-तिकडं बघतं. कोण बघत नाही म्हणताना उठून उभं राहतं. तर तसंच आपलं होतं. तर अशा तऱ्हेने अत्यंत जे आपण म्हणतो, ते हृदय ह्या गुरूंचं असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला ते वाढवतात. त्यांचं एकच असतं, की हे माझं मूल आहे, त्याचं मला भलं करायचंय. त्याला मला चांगल्या मार्गाला लावायचंय. आणि प्रत्येक दगडाला जसं शिल्पकार जो असतो ना, ते शिल्पकार दगडाच्या बाबतीत फार चोखंदळ असतो. कारण त्याला ते घाव घातल्यानंतर त्याला जी मूर्ती त्याच्यातून आकार काढायची असते, त्याला ती दगड तसा योग्य आहे की नाही का ह्या बाबतीत तो अत्यंत चोखंदळपणे दगडाची हे करतो. तर आता थोडंसं या आधुनिक काळामध्ये पूर्वी तसं होतं. पूर्वी 3-3 वर्ष दीक्षा द्यायचे नाहीत. पूर्वी त्याच्याकडनं सेवा करून घ्यायचे, काम करून घ्यायचे, त्याला पारखायचे आणि पारखल्याशिवाय त्याला त्याला काही शिष्यत्व पत्करून तेच व्हायचं नाही त्याचं. तर आता तसं नाही. आता सहसा आपण कोणाकडे गेलो तर कोणी आपल्याला शिष्य करून घ्यायला तयार असतं. नारळ घेऊन जायचं आणि झालं, हार घातला की झालं. दीक्षा दिली, कुठलातरी मंत्र देतात. तर ते तितकी औपचारिकता जशी आहे ना, तितकीच आपली साधनेच्या बाबतीत म्हणतो. तर ती जर औपचारिकता राहिली नाही, जसं गुरूंनी आपल्याला सांगून शिष्यत्व दिलं, खूपच चांगली गोष्ट आहे. आणि समजा आपण एखाद्या एकाकडे गेलो आणि आपल्याला खूप आकर्षण झालं, की ह्या व्यक्तीकडेच मला जायचंय. असं आमच्या आईंच्या बाबतीत झालं, की लोकांनी कोणा एकाची साधनगाथा वाचलं आणि इतकं आकर्षण निर्माण झालं. त्यांनी का आईंना बघितलेलं नव्हतं. आणि मिरजेला गेल्यानंतर म्हणजे घरी गेल्यानंतर आईनीच दार उघडलं, तर त्यांना आश्चर्य वाटलं, की आईनीच कसं दार उघडलं? म्हणजे त्यांना असं वाटलं, की त्यांच्याकडे खूप शिष्याचा मेळावा वगैरे असेल. कोणीतरी येऊन दार उघडतील, मग आपल्याला बाहेर बसवतील वगैरे, वगैरे. तर असं काहीच नाही. आहे तर गृहस्थाश्रमात साधेपणाने राहायची. पण ते आकर्षण असं जे हे होतं, तर ते असं आकर्षण आपल्याला गुरुच्या बद्दल वाटलं, तर आपण ते केलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये असं पण म्हटलं जातं, की आईने याच्या पुढे पुढे आपल्याला सांगितलं पण आहे असं, की गुरुला देव मानणं हे आपल्याला शक्य आहे का? हा आपण विचार केला पाहिजे, की मला म्हणजे त्या ह्याचं आहे ना, ते कबीरांचं आहे, की गुरु आणि शिष्य दोघं उभे आहेत, तर मी आधी कोणाचे पाय धरू? आणि मग ते म्हणतात, की नाही मी गुरुचेच पाय धरणार, कारण गुरूंनी मला परमेश्वर मिळवून दिलाय. तर मी आधी गुरूंचेच पाय धरणार. म्हणजे गुरु श्रेष्ठ. परमेश्वरापेक्षा सुद्धा तो श्रेष्ठ आहे. कारण का तो त्या मार्गाने नेणारा तो आहे. परमेश्वराकडे नेणारा तो आहे.
तर म्हणून आपण जे या बाबतीमध्ये आपण खूप सखोल आणि गंभीर झालं पाहिजे, गंभीर असलं पाहिजे. आणि आपल्याला असा विचार करायला पाहिजे, की हा जो मी गुरु म्हणते आहे, या गुरुला मी खरंच देव मानते का? आणि समजा म्हणजे मानणं आवश्यक आहे असं नाही म्हणत आहे मी. जरुरी असं नाही, की काही वेळेला आपण गुरु मान्य केलं, पण तितका भाव आपल्या हृदयात जागृत होत नाही. आपल्याशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. असं नाही की जबरदस्ती आपण काही त्यांच्याबद्दल भाव निर्माण करू शकणार नाही. मग त्यावेळेला देवाचं चिंतन करावं. जो कोण तुमचा इष्टदेव आहे, जो कोण तुम्हाला मंत्र दिलाय गुरुने, त्याचं आपण चिंतन करावं आणि त्याच्यावरतीच आपण जास्त जास्त आपला जो हे असेल. आता ह्याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीला साधना मुख्य म्हणजे म्हटलं आहे नी, की ही जी गंगा आहे आपली, आपल्याला गंगा आता आपल्या ह्याच्यात भरून घ्यायची, गुरुगंगा. तर गुरुगंगा भरून घ्यायची, तर मग त्याच्यामध्ये आपला लोटा स्वच्छ पाहिजे. तुम्ही गंगा भरलीत पण तर लोटा स्वच्छ नसेल तर त्याचा काय उपयोग? गंगा तर दूषित झाली. म्हणजे आपल्याला आपण आपल्यामध्ये दूषित गोष्टी घेतल्या. तर ह्याच्यासाठी आपण हे केलं पाहिजे, की स्वतःचं आचरण याच्यावरचा आपला आपण अभ्यास केला पाहिजे. आता स्वामी शिवानंद त्यांनी पहिल्यापासून सांगितलं, की तुम्ही डायरी मेंटेन करा. मला शाळेमध्ये पण काही काही बाबतीमध्ये रेड क्रॉसची मला डायरी होती. तर डायरी मेंटेन कशासाठी करायची? भले तुम्हाला त्या दिवशी काही अनुभव आला नसेल, काही झालं नसेल. मी अमुक गोष्टी फक्त टिक मार्क करायचं, की हे गोष्टी मी करायच्या ठरवल्या तर केल्या का? तुम्ही म्हणाल, की "अबा एवढं काय आम्हाला जमणार नाही." इतका जप आणि प्राणायाम, आसन हे सगळ्याला टिक मार्क करणं कधी जमतं, कधी नाही जमत. तर त्याच्यासाठी असं करायचं, की सगळ्यात पहिले एकच गोष्ट पकडायची, की 8 वाजता, 9 वाजता, रात्री 9 वाजता, सकाळी 4 वाजता केव्हाही मी अमुक एक गोष्ट करेन. आणि ती करायची म्हणजे पक्की करायची. काय वाटेल ते तुम्हाला ताप असू दे, तुमच्याकडे पाहुणे असू देत, तुम्ही कुठं मंडपामध्ये असाल, कार्यालयात असाल, कुठेही असाल. ती इतकी जिद्द पाहिजे, की मी त्यावेळेला करणार म्हणजे करणार. तिची अवस्था त्यावेळेला ती गोष्ट करायची. असं करत एक गोष्ट केली, की दुसरी केली, की तिसरी केली, की चौथी अशी आपल्याला सवय होत जाते आणि आपण नेटाने आपला जो दिनक्रम असतो, तर साधकाने आपली दैनंदिनी ठरवावीच. प्रत्येक साधकांनी आपली दैनंदिनी ठरवावी. आणि दैनंदिनी म्हणजे काय? तर आता काही गोष्टी तुम्हाला असं होत असेल, की ह्या काय आम्हाला अमक्याची वेळ आम्हाला सांगता येत नाही. पण आपल्या साधनेची, आपल्या जपाची, आपलं प्राणायाम आसन आहे त्याची, ह्याची तरी वेळ आपण ठरवून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण झालं का नाही, केलं का नाही असं बघितलं पाहिजे. आता असं आहे, की बरेच वेळा असं म्हणतात, की आम्हाला असं होतं, कोणतरी येतं, अमुक होतं वगैरे, वगैरे. पण मग त्याच्यातून मार्ग काढायचा. त्याच्यातून मार्ग काढायचा. अशा वेळेला आपली वेळ ठेवायची साधनाची, की जेव्हा कोणी काही येणार नाही. जेव्हा आपल्याला काही डिस्टर्ब होणार नाही. मग एक पहाटेची वेळच सगळ्यात चांगली याच्यासाठीच दोन्ही बाजूनी झाली. कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला हवेमध्ये खूप स्वच्छ, शुद्ध वातावरण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यासारख्या लोकांच्या तर दरवाजाच्या बेल वगैरे त्यावेळेला वाजत नाहीत. तर आपल्यासाठी साधण्याची वेळ ती खूप चांगली. त्या म्हणून ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व दिलेलं आहे. तर प्रत्येक साधकाने आपली दैनंदिनी असावी आणि अगदी लिखित स्वरूपात जरी तुम्ही केलं नाही, तुम्ही स्वतःला रात्री झोपताना प्रश्न विचारला पाहिजे, की मी हे केलं का? माझं हे झालं का? मी रोज काय तुम्ही 2 वेळा, 3 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणता. काय 10 माळा करता, काय करता? जे काय करता ते. माझं झालं का? इतकं झालं का म्हणून तुम्ही तेवढी टोचणी दिलीत ना, की दुसऱ्या दिवशी ते होतं. की काल आपण काही का असेना, एक प्रकारे आपला आळसच झाला नाही. आता आपण रोज नीट करायचं. त्याशिवाय आपल्याला अत्यंत नाही म्हणजे त्याशिवाय आपल्या काही प्रगती होणार नाही. आणि आपल्या प्रगतीबद्दल आपण उत्सुक पण असलं पाहिजे. आपल्याला जिज्ञासा असली पाहिजे. आणि प्रगती म्हणजे काय? तर खरं म्हटलं तर प्रगती म्हणजे अध्यात्मामध्ये आपण मागे जात असतो. आपण म्हणतो माझ्या ज्ञानामध्ये खूप प्रगती झाली. मग मी पुढे गेले. तर पुढे म्हणजे काय? आपण मागे जात असतो. कारण का? तर आपलं जे आत्मरूप आहे, त्या आत्मरूपाला आपल्याला भेटायचंय. म्हणजे मागे जातो. तर हळू असं होतं, की आपल्याला ध्यानामध्ये आपल्याला आपले जन्म पण दिसतात किंवा आपल्याला काही वेगळ्या तऱ्हेने आपल्याला
अनुभव येतात आणि आपल्याला त्याप्रमाणे मार्गदर्शन होतं. आपल्याला जप करायला सांगितलं जातो, आपल्याला वेगवेगळ्या साधना करायला सांगतो. फक्त आपल्याकडनं आपली जी साधनेची हे आहे ती तीव्रता मात्र ठेवली पाहिजे. आता तीव्रता म्हणजे कसं होतं, की मनुष्य संकटात असलं ना, की अगदीच म्हणजे कुठल्याही समज पृथ्वीवरचा कोण मनुष्य आहे त्याची सर्वसाधारण असं असतं, की तो संकटात अडकला, की त्याला परमेश्वर आठवतो. तर आपण कायम संकटात अडकलेलोच आहोत. अशा तऱ्हेचा ज्याचा भाव आहे, त्याचं साधना कधी त्याची चुकणार नाही आणि त्याची कधी हे होणार नाही. आता संकट म्हणजे आपण भौतिक संकट धरता कामा नये. म्हणजे आता काय मुलाची नोकरी गेली, चांगलं झालं, सून बाळंतीण होणार आहे. असल्या गोष्टी आपण याला संकट म्हणायचं नाही. आता कुणी आजारी आहे, तर हे संकट नव्हे. संकट काय आहे? हे माझं शरीर, हे शरीर आता आहे आणि उद्या नाही. तर मग मला आत्ताच्या आता मला काहीतरी करायला पाहिजे त्याच्यासाठी. नाहीतर मला पुढचा जन्म माझा कसा होईल? माझी पुढची गती कशी होईल? तुम्हाला माहिती आहे का 400, 400, 500, 500 वर्ष वरती आपल्या ह्याच्या आजमाचं आत्मे भटकत राहतात. त्यांना गती मिळत नाही. मग हे जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे, तर आपलं आचरण आणि आपले जे दैनंदिनी आहे, हे आपण चांगली करायलाच पाहिजे आणि त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आता दुसरं आता असं आहे, की आता हे करणार कसं? तुम्ही म्हणालात, की आम्ही रात्री झोपताना मग हे केलं, पण कळलं मला, की हे झालं नाही. तर तुम्ही साक्षीभावाने जर स्वतःकडे बघितलत ना, म्हणजे आपण असं म्हणायचं, तुमचं काय नाव दीपा आहे, काय गीता आहे, काय आहे? तर काय दीपा तू असं ठरवलं होतंस ना, मग आता काय झालं? आज का केलं नाहीस जॉब? किंवा आज छान केलंस हं दीपा, आज छान केलंस हं. खोटं बोलली नाहीस आज. बोलायची वेळ आली होती, पण टाळलंस, चांगलं केलंस. तर हे जे आपण स्वतःला सेपरेट करून जेव्हा आपण 2 रूपामध्ये आपल्याला बघतो, तर तिथे आपण स्वतःला जर आपण हे केलं, तर त्या आपल्यावरती नियंत्रण ठेवायला खूप म्हणजे आपण घडत जातो. नियंत्रण ठेवायला म्हणजे असं नाही, की कुणीतरी आपल्यावरती दंडूक ठेवून आपल्याकडनं करून घेतंय असं नाही. पण आपल्यामध्ये तो अ, भाव निर्माण होतो, की आपल्यामध्ये ते रुजत जातं आणि ते रुजत गेल्यामुळे आपल्याला आपोआप आपल्याला ज्या सवयी लावायच्या असतात, त्या सवयी आपल्याला लावता येतात. तर अशा तऱ्हेने आपल्याला हे करता येतं. आता ध्यानासाठी वेळेचं बंधन पण आहेच आणि ध्यान तर लावलंच पाहिजे. जप केलाच पाहिजे. चांगलं वाचन आपलं थोडं व्हायलाच पाहिजे. आता खोटं बोलायच्या बाबतीमध्ये, ह्याच्या बाबतीमध्ये आता शिष्याने आपलं पूर्वजन्म आणि रूप स्वतःच पाहावे असं म्हटलंय त्यांनी. तर आता ह्याच्यामध्ये पूर्वजन्म आणि स्वतःचं रूप बघायला अजून वेळ असतो आपल्याला साधनेमध्ये. पण आपण स्वतःचं मात्र आपण जो रोज आकलन केलं पाहिजे. की आपण खोटं बोललो का? विनाकारण खोटं बोललो का? काही वेळा आपल्याला खोटं बोलायची आवश्यकता आहे. एखादी गोष्ट चांगली नाही झाली तरी म्हणावं लागतं, "हो, छान झाली, छान झाली." ठीक आहे. ते तिथपर्यंत तर ठीक आहे. पण काही कारण नसताना आपण खोटं बोललो का? किंवा आपण विनाकारण राग केला का? किंवा विनाकारण आपल्या मनामध्ये वाईट विचार आले का? काही कारण नव्हतं. तिथे कोणतरी मनुष्य तिथे बसलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण काहीतरी ऐकलं आणि त्याच्याबद्दल आपल्याला वाईट विचार आले. कशाला आले? काही गरज नव्हती आणि आपलं वाईट विचार करून त्या माणसामध्ये काही बदल घडणार नाहीये. तर मग आपण कशाला त्याच्याबद्दल आपलं मन कशाला खराब करायचं? आपलं कर्म आणखीन कशाला वाढवायचं? तर असं स्वतःचं आपण आकलन करत गेलं पाहिजे शिष्याने. आणि हे करत असताना गुरु आपल्याला वेळोवेळी साथ देत असतात. गुरु आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटतं, की गुरु काय तिथे कुठे तुम्ही समजा तुमचे गुरु कुठे कर्नाटकमध्ये आहेत किंवा आणखीन कुठे आहेत. तुम्हाला असं वाटेल, की ते तिथे आहेत. नाही, ते तुमच्या इथे आहेत. तुम्हाला ते बघतायत. सतत ते बघतायत. त्यांना हजारो चक्षू असतात आणि त्या चक्षुनी ते तुम्हाला तुमच्या डोळ्याने तुम्हाला ते बघत असतात. तुमच्या मनामध्ये जे विचार असतात ते विचाराचं चिंतन ते करत असतात. तर हे जर तुम्हाला आपल्याला समजलं, तर मग आपल्याला कळतं, की काय करायचं आणि काय करायचं नाही.
कुठे आपण थांबायचं याचा आपण विचार करायला लागतो. आता त्याच्यामध्ये खरंच काही वेळेला काय होतं की आपण गुरूंच्याकडे जातो ना, तर काहीतरी आशा, आकांक्षा, कामना असं घेऊन जातो. तर तुम्हाला आता हे जे आहे ना, जसं आपण एकदम, जसं मी म्हटलंय की एकदम प्युरिटी, एकदम आपल्याला साजूक तूप पण ते सुद्धा एकदम चांगलं असं आपलं जीवन पाहिजे का? थोडस त्याच्यामध्ये सरमिसळ आपण करायची. थोडस स्वस्त आणायचं का? थोडस स्वस्त खायचं का? थोडस भेसळ खायची का? तर आपला उद्देश मात्र असा असला पाहिजे की जे माझं निखालस, जे स्वच्छ आहे, जे शुद्ध आहे, जे माझ्यामध्ये त्याला म्हणतात ना, त्याला की ते संपूर्णपणे सोनं असंच आहे, तेच मला हवंय. तीच मी आहे. माझ्या आतमध्ये तेच आहे. तीच मी आहे. तर मला तेच पाहिजे. असंच आपण हे केलं तर आपण गुरुकडे अशा तऱ्हेच्या मागण्या करणार नाही. पण बरेच वेळा असं होतं की कधी मुलगा व्हावा म्हणून, मुलाचं लग्न व्हावं म्हणून, मुलाला नोकरी मिळावी म्हणून, कोणाचा आजार बरा व्हावा म्हणून, कोणाचे हालाकीची परिस्थिती, आर्थिक अडचणीतून बाहेर काढावं म्हणून, असं करून आपण गुरुला साकडं घालतो. आणि गुरु काही वेळेस देतात पण. गुरु कृपा करतात, करत नाही तसं नाही. पण काही बाबतीमध्ये मात्र गुरुच्या हातामध्ये काही नसतं. या बाबतीमध्ये गुरु तुम्हाला प्रयत्न करायला शिकवतील, तर गुरु तुम्हाला त्या नोकरीच्या इंटरव्ह्यू पर्यंत नेतील. पण पुढचं जे आहे ते तुमचं कर्म असतं. आणि म्हणूनच त्याच्यासाठीच आपण गुरुच्याकडे आपण जेव्हा मागणी करतो तर विचार करायला पाहिजे. कारण एक तर आपण जे गुरुला थोडं बहुत त्याची काही आपण भक्ती केली असेल ते आपण पणाला लावतो इथे. ते खर्च केले आपण. गुरुकडे काहीतरी मागितलं म्हणजे काय? पूर्वी काय असायचं तुम्हाला माहिती आहे की आपण खूप तपश्चर्या केली. विष्णू भगवान आणखीन कोणी यायचे, अवतार यायचे आणि म्हणायचे, "काय देऊ तुला सांग?" म्हणजे काय? की तू एवढं केलंस त्याच्याबद्दल तुला दिलं की मी मोकळा झालो. पण जो पक्का शिष्य असायचा, जो पक्का साधक असायचा, तो म्हणाला, "तुझी फक्त कृपा हवी, बाकी मला काही नको." असं तो सांगायचा. कारण का? तर साधकाला हे कळलं पाहिजे की माझ्या जे नशिबात आहे तेच मला मिळणार. त्या व्यतिरिक्त मला काडीचंही कमी मिळणार नाही आणि काडीहून जास्त मिळणार नाही. तुम्ही जर कोणाकोणा बघा, कोणाकोणाची घरं खूप मोठी असतात आणि त्यांना ते नको वाटतात, पण त्यांना तिथंच राहावं लागतं. तिथं त्यांचा इलाजच नसतो. आणि कुणाकुणाचं छोटं घर असतं, त्यांची खूप आकांक्षा असते. मोठं घर मिळावं, मोठं घर मिळावं, मोठं घर. नाही मिळत त्यांना शेवटपर्यंत. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मुलीच्या बाबतीत असतं, कोणाचं मुलाच्या बाबतीत असतं. तर असं जे आपण हे करतो, तर आपण पहिले आपलं कर्म म्हणजे इथे आपण जे शिष्याने आपलं पूर्वजन्म आणि कर्म याचा विचार करावा जे सांगितलंय, ते यापुढे सांगितलंय. की ही जर समज आली ना, तर मग आपण असल्या गोष्टी विचारायचं थांबतो. आणि विचारलं ना, तर आता मी 1-2 उदाहरणं सांगते इथे, की आमच्या नात्यातलीच एक व्यक्ती होती. त्यांच्या एक तो म्हणजे चांगली गोष्ट नाहीये, की 3 त्यांचे अबॉर्शन झाले त्या म्हणजे त्या आईंची आणि 3 त्यांना मुली झाल्या आणि काही करून त्यांना मुलगा हवा होता. काही करून मुलगा होता आणि आईकडे आले. त्यांच्या नात्यातच होते. येताना पेढे वगैरे घेऊन यायचे. आता गुरुच असतात ते ओळखतात. हे लोकं कशासाठी येतात ते समजतं त्यांना. तर आईने त्यांना नीट समजावून सांगितलं, की असं-असं आहे आणि तू मुलासाठी प्रयत्न करू नकोस. त्या 3 मुली चांगल्या आहेत, छान वाढव त्यांना. त्या चांगल्या होतील. तर तू असं करू नकोस म्हणून सांगितलं. तर ती व्यक्ती रागवली आईवरती. मग ते दुसरीकडे गेले, तिसरीकडे गेले. शेवटी त्यांना कोणतरी असं भेटलं, की त्यांना मुलगा झाला. मुलगा झाला तर पहिली गोष्ट मुलगा झाला तेव्हा त्याच्या शरीरामध्ये काहीतरी विचित्र एकदम दोष होता पहिलं. दुसरं असं झालं, की वडील ते पुत्र सुख व्हायला राहिलेच नाहीत. 1.5 वर्षाचा मूल असताना वडिलांचं निधन झालं. म्हणजेच काय, की कुठलेही गुरु आई आपल्याला नेहमी सांगतात, की कुठलेही गुरु किंवा कोणी परमेश्वर सुद्धा काय करतो, तुमच्या ह्याच्यामध्ये बँकेमध्ये इतके पैसे आहेत. त्यातले ₹25 काढून तुमचं आता तुम्ही फार अडचणीत आहात, त्यातले ₹25 काढून म्हणतो, "घे बाबा." पण तिथे ₹25 कमी झाले ना, ते होतातच.
त्याच्याशिवाय देत नाही. तेव्हा आपण कोणी म्हटलं ना, तुकाराम म्हटलं ना, घेसी तेव्हा देसी ऐसा अशी उदारा. तर हेच आहे. तर हे आपण एकदम स्वतःच्या बाबतीत आपण एकदम कठोर व्हायला पाहिजे. असं म्हणता कामा नये की देव मला देईल, देव अमकं करेल. जे तुमच्या नशिबात आहे, जे तुम्ही पेरले ते 100% तुम्हाला मिळणार. आणि जे तुम्ही पेरलं नाही ते 100% तुम्हाला मिळणार नाही. आणि जर तुम्ही ते तसं उलट पालट करून मिळवलं तर तुम्हाला त्याचा त्रास तर होईलच. त्याचा एक तर तुम्हाला उपभोग घेता येणार नाही. आणि असं आपल्याला पुढचं पण आपण बघू की अशा ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला वेडेवाकड्या यांनी पैसे कमवलेले दिसतात. पण तिथे पुढे त्यांचं जे काय असतं ते पुढे आपण बोलू त्याच्याबद्दल. पण आपण साधकाने, शिष्याने तरी हे सगळं पहिले जे मोह आहेत, सगळ्याच बद्दल मोह असतो. आपला दागिना, कपडा, खाणं आणि कशा घरातल्या वस्तू म्हणजे आपलं स्त्रीचं आयुष्यच तसं आहे की मला कपबशा सुद्धा चांगल्या आणायला आवडतात. चांगल्या कपबशा भेटल्या तर किती छान आहेत वाटतच ना. स्वभाव आहे आपला. आपल्याला आपण जसे काय म्हणतात तर तयार झालोय. भाजी साधी गोष्ट आहे. एकदम हिरवीगार छान ताजी भाजी दिसली की आपलं मन जातं, रे बघा भाजी किती छान आहे. आता हे जाणं काही चुकीचं नाही, बघणं हेही चुकीचं नाही. पण त्याच्याबद्दल लोभ असणं, मोह होणं, घेणं हे मात्र चुकीचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला भाजी चांगली दिसली, चांगली घेतली ठीक आहे. पण तुमच्या घरामध्ये भाजी आहे, तुम्हाला ही भाजी नको आहे आता, आता आवश्यकता नाहीये. तरी पण तुम्हाला फक्त चांगली दिसली म्हणून तुम्ही आणलीत. कपबशा घरामध्ये आहेत, चांगल्या दिसल्या, आवडल्या म्हणून घेऊन आलात. हे जे आहे ना, हे हळूहळू आपण टाळायला पाहिजे. आता कसं घरामध्ये खूप सामान भरलं जातं आणि आणतच जातो, पण आणतच जातो. सुटतच नाही आपलं हे. तर असं सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये लोभ असतो. आता ह्याचा अर्थ आपण काय आपल्या वस्तू टाकून द्यायच्या का? नाही. टाकून द्यायच्या नाही. ज्या आहेत त्या गोष्टीचा भोग घ्यायचा. पण त्याचबरोबर हा विचार करायचा, की हे जे माया आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे मला. परमेश्वराची कृपा आहे. एक. दुसरं असं आहे, की आता ह्याचा उद्या समजा ही गोष्ट माझ्याकडनं नाहीशी झाली किंवा कोणीतरी घेऊन गेलं, तर मला वाईट वाटता कामा नये. आमच्याच एका साधकाच्या पैकी एकाचं असं झालं, की लग्न झालं आणि ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशीच बायको सोडून निघून गेली त्याला. तर त्याची तयारी इतकी होती, की त्याने पटकीने आईला म्हटलं, "आई बरं झालं ना." मला म्हणजे त्याच्या घरातल्या लोकांनी खूप त्याला प्रेशराईज करून त्याला लग्न करायला लावलं होतं. हे घडलं तर त्याचं त्याला पण दुसऱ्या माणसाला केवढा मोठा धक्का बसला असता. माझं आयुष्य सगळं खराब झालं वगैरे असं म्हटलं असतं पाहिजे. तर आता ही त्याला समज होती, म्हणून तो हे करू शकला आणि हे त्याला ज्ञान होतं. तसंच आपण आपल्या बाबतीत मला ही गोष्ट जी मिळायची ती मिळणार, आणि जी मिळणार नाही ती मिळणार नाहीच. अशा तऱ्हेनेच आपण हे केलं तर आपण चुकीच्या गोष्टीमध्ये आपल्याला लोभ होणार नाही. कुठलाही कितीतरी लोभ म्हणजे मोह आणि लोभ याला काही सीमा नाही आहे आणि त्याला त्याची काही गिनती नाही. अनगिनत ज्याला आपण म्हणतो ना, जसे वरती तारे चांदण्यात तितके तितक्या गोष्टीचा माणसाला लोभ असतो आणि तो त्या लोभाच्या पायी तो चुकीच्या गोष्टी करतो. तर आपण ते मात्र स्वतः आवरायचा प्रयत्न केला पाहिजे. हळूहळू आपला मोह, लोभ, क्रोध. आता क्रोध सुद्धा कसा आहे, की क्रोध सुद्धा योग्यच आहे. म्हणजे कसं म्हणतो तर आपण, की एक मिनिट. आता ह्याच्यामध्ये जसं आता मी मगाशी सांगितलं, की अशा गोष्टींसाठी व्यावहारिक गोष्टींच्याकडे गुरुकडे जाऊ नये. तर गुरुकडे जाऊ नये म्हणून तुम्ही म्हणाल, की आम्हाला प्रपंचामध्ये अडचणी येतात, तर मग आम्ही सांगायच्या कोणाला? तर त्याचं असं असतं, की अडचणी जे असतात ना, त्या आपोआप दूर होतात. गुरूंची कृपा. फक्त आपण मागायचं नाही. मागायची चूक तुम्ही केली, की ते गडबड होते. म्हणजे आपणच आपलं हे आपल्याला कमी करून घेतो असं म्हणायला हरकत नाही. आपलं पुण्य म्हणा किंवा आपली भक्ती म्हणा. पण आपलं जर आपण पूर्ण देवावरती विश्वास ठेवला, तर ती गोष्ट ज्याची आपल्याला भीती असते ती घडतच नाही. म्हणजे हे कृपाळू असतातच. देव म्हणा, गुरु म्हणा, हे कृपाळू आहेतच. ते आपल्यावरती कृपा करतातच. पण आपण विनाकारण काही वेळा चिंतेने ग्रस्त होतो आणि ही गोष्ट माग, ती गोष्ट माग, ही गोष्ट मिळव. बापरे! आता काय होणार? आता काय होणार? अशा तऱ्हेने आपण
जे धडपडतो तसं धडपडता आपण कामा नये. त्याचबरोबर आपण कुठलंही कर्म करत असतो तेव्हा आपण गुरुचं स्मरण ठेवलं पाहिजे. मी करतो म्हणजे हे कसं होऊ शकतं, तर हेच एक छोटस उदाहरण इतकं गमतीशीर आहे की आमच्यापैकी एक साधक ते काही आणायला निघाले ना, की ते म्हणायचे, चला आई आम्ही तुमच्यासाठी आणायचं. मी मीठ जरी आणायला निघालो, ते म्हणायचे, आई तुमच्यासाठी मीठ आणायला चालली. पण हा भाव बघा, किती किती गोड भाव आहे म्हणजे. आणि काही आणलं, साबण जरी आणलं तर ते आईच्या पोटासमोर ठेवलं, आई कपडे धुवायला लागतात ना, साबण आण. मला इतकं त्यांचं कौतुक वाटायचं. म्हणजे हा जो हे असतं ते गुरुचं असं अशा तऱ्हेचं स्मरण, किंवा आता हे आपल्या इतकी भक्ती आपल्यामध्ये नसेल तर आपण तरी सुद्धा की आपण काय करतोय, गुरुने आपल्याला काय सांगितलंय, गुरुने आपल्याला काय शिकवलंय, याचं भान आपल्याला सतत असायला पाहिजे. आपण काय, जसं मी म्हटलं ना, विनाकारण आपण काही वेळेला भांडतो, रागवतो, रोष करतो, किंवा दुसऱ्याबद्दल आपण बरेच वेळा असं होतं की बोलायला काही विषयच नसतो, मग सुरू होते निंदा. याने असं केलं, त्याने असं केलं. त्याच्यावरती उपाय काय? तर त्याच्यावरती उपाय कमी बोलणं. तो जर विषय सुरू झाला तर गप्पच व्हायचं, दुसरा विषय चालू करायचा, नाहीतर बोलायचं नाही, बरं म्हणायचं, मग ठेवून द्यायचा. तर ह्या अशा तऱ्हेचं आपण, गुरुने आपल्याला काय सांगितलं, गुरुने सांगितलं निंदा करू नकोच. निंदा केल्याने तुझं पुण्य कमी होतं. ते गुरुने सांगितलंय खोटं बोलू नकोस. आता काही वेळा खोटं बोलायला पाहिजे तेव्हा गुरुचं स्मरण करायचं, आई काय करू आता, गुरुदेवा काय करू, आता मला या क्षणी खोटं बोलावं लागतंय. आणि मग बोलायचं. आणि नाहीतर गप्पच बसायचं. नरोबा कुंजरोबा, म्हणजे कसं की आपण त्या व्यक्तीला समजतं तुम्ही उत्तर देत नाहीये, त्यांना त्याचं उत्तर समजलेलं असतं. मग आपण कशाला खोटं बोलून आपलं हे कमी करून घ्यायचं. तर अशा क्लुप्त्या ज्या आहेत ना, ह्याच्यामध्ये आपल्याला खूप बुद्धिमत्ता वापरायला लागते. आपलं म्हणतो, पण हे असं नुसते भक्ती भक्ती असं नाहीये. या ह्याच्यामध्ये आपल्याला खूप, म्हणजे तुम्ही जेव्हा आपण कोणा एकाशी गाथा वाचलं तेव्हा तुम्ही बघितलं की आईने किती म्हणजे जरा चलाखीने त्यांनी सांगितलं की तू हे घे. आणि आईची परिस्थिती अशी होती, 6 मुलं पदरात आणि वडील फक्त सरकारी नोकरीमध्ये. तर त्या आई त्याने सिद्धीने किंवा देवाने आईना भरपूर लोभ द्यायचा, मोह द्यायचा प्रयत्न केला. पण आई त्यावेळेला म्हणायची, तुम्हाला जे योग्य वाटेल तेवढं द्या. तर हे हे आपल्याला सुचलं पाहिजे. म्हणजे त्यातून जो मार्ग कसा काढायचा, की आता या क्षणाला मला असं म्हणतायत, त्यांना नाही पण म्हणता येत नाही कारण ते मोठे आहेत. तर मग त्यांचा आदर आहे, तर मग काय करायचं आपण. असं कोणत्याही गोष्टीमध्ये शिष्याने स्वतःला म्हणजे आपली बुद्धी आपली तशी तीव्र होत जाते. आपण जसं जसं गुरुच्या जवळ जातो, समजतो गुरुला, तसं तसं आपल्याला समजतं की आपण आता ह्या वेळेला त्या वेळ कशी मारून न्यायची, म्हणजे आपण त्याच्यातून वाचतो संकटातून. आता ह्याच्यामध्ये साधनेमध्ये कोणाकोणाला काय होतं की खूप वर्ष हे करतात, साधना करतात, पण त्यांना फळ मिळतच असं नाही. मग त्यांना त्यांना वाटतं की माझं साधना तरी चुकीची आहे, किंवा काहीतरी माझं हे होतंय. तर असं होत नाही की तीव्र साधना केली म्हणजे लगेच परमेश्वर दिसेल, असं नसतं. तर आपल्याला जसे जे काय म्हणतात त्याला, आपलं जे काही म्हणजे जसं मी म्हणेन की काही वेळा असं असं की आपल्या माठालाच, आपल्याच भांड्याला भोक असतं. मग ते भोक असलं तर आपण किती कमवलं तर ते तिथून वाहून निघून जातं. तसं तसं आपल्या बाबतीत काही वेळेला होत असतं. त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती आवर घातला पाहिजे आणि साधना वाढवली पाहिजे. साधनेच्या मध्ये आपण पूर्णतः देवाशी, आपल्याशी प्रामाणिक असलं पाहिजे. असं नाही म्हणायचं की हो काल मला असं झालं, नाहीतर मी बसलेच असते ध्यानाला. नाही, आपल्या स्वतःला कधी माफ करायचं नाही या बाबतीमध्ये. कडक राहायचं. सुरुवातीच्या काळात तरी शिष्याला स्वतः जरा कडक राहायलाच लागतं. आणि मग त्याच्या ते अंगवळणी पडतं. मग त्याला उठावं लागतच नाही. तो उठतोच. तो साधनेला बसतोच. तो अमक्या वेळेला तो जप करणारच. अमक्या वेळा विष्णू सहस्रनाम म्हणणारच. असं आपोआप होत जातं त्याचं. पण सुरुवातीला मात्र आपल्याला एक म्हणतात तसं मनाला किंवा शरीराला आपल्याला एक प्रकारचं हे ट्रेनिंग द्यावं लागतं.
आता साधना करताना हेच मिळतं जे आपल्याला तुम्हाला म्हटलं की आपलं प्रतिबिंब म्हणजे आपण कधीतरी असं एखादा प्रसंग आपल्या ह्याच्यात घडतो आणि आपण छान त्याला प्रतिसाद दिलेला असतो की कोणतरी रागवलं, कोणीतरी आपल्याला काहीतरी वेडवाकडं बोललो पण आपण बोललो नाही, तेव्हा आपण आपल्या पाठीवरती पण त्याचं पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण ह्या वेळेला असं वागलो नाही हा आपल्यात फरक पडलाय. आपली पाठ आपण फोन घेतली पाहिजे आणि आपल्या लक्षात पण आलं पाहिजे की मी चांगलं वागले, मी चांगलं केलं, हा माझ्यात बदल झालेला आहे, हे पण आपल्याला स्वतःला हे झालं पाहिजे. म्हणजेच काय की गुरुचं आपण प्रतिबिंब व्हायचंय पण त्याचबरोबर आपण आपलं प्रतिबिंब जर बघत गेलो तर मग आपण बदलत जाऊ आणि गुरुरूपामध्ये पूर्णता त्याच्या आपण बदलून जाऊ, त्याच्यामध्ये गुरुरूपात पूर्णता आपण मिसळून जाऊ. तर ह्याच्यासाठी आपण आपलं आपलं जे प्रतिबिंब आहे, आपली जी छवी आहे ते आधेमध्ये कधीतरी एखाद्या प्रसंगाला दुसऱ्या प्रसंगाला असं झालं किंवा असं झालं की साधी गोष्ट ट्रेनमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि काही कारणाने भांडण झालं, मग ते तुम्ही हँडल करू शकला नाही तर तुम्ही म्हटलं पाहिजे होतं की अरे बोलून द्यायला पाहिजे होतं, कशाला आपण हे केलं. असं आपण स्वतःला सतत आपण या ह्याच्यामध्ये बघत राहिलं पाहिजे. आता ह्या ह्याच्यामध्ये पण आपण पहिलं पण आता बोललो की आराधना कोणाची करावी. तर जेव्हा आपण म्हणतो ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा, तेव्हा आपण पूर्ण लक्ष देऊन त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे की गुरु म्हणजे काय आहे. गुरुच विष्णू आहे, गुरुच शिव आहे, गुरुच ब्रह्मा आहे. हे म्हटलंय म्हणजे काय, तिन्ही गुण जे त्रिगुण आहेत ते त्रिगुणातीत म्हणजे तो देव, तो म्हणजे गुरु असा आहे. तर देवाची गुरुची जेव्हा आपण प्रार्थना करतो तर तेव्हा मला तुमची प्रार्थना खूप आवडते, छान चांगली प्रार्थना आहे. तर जेव्हा आपण प्रार्थना करतो ती मनपूर्वक असावी, गुरुच्या बद्दल विचार करूनच ती प्रार्थना करावी. नामस्मरण म्हणजे काय, नामाचे स्मरण म्हणजे नुसतं नाम राम 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 नाही, रामाचे स्मरण करायचे म्हणजे ते नामस्मरण झालं. तसंच गुरुचं स्मरण करून आपण जगायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. गुरुचं आपण जेव्हा हे करतो तर तसंच आता ह्याच्यामध्ये आजकालच्या दिवसामध्ये जसं म्हटलं मी की कबीराने म्हटलंय गुरु गोविंद दोन उकडे काके लागू पाय, गुरु गोविंद बलिहारी गुरु आपण गु- गुरु काय गोविंद जीव मिळाय असं काहीतरी म्हटलंय त्यांनी. तर तसं आपलं आहे का, पहिली गोष्ट इतकी गुरुवरती आपली निष्ठा आहे का. आणि जर तसं नसेल आणि त्यात काही गैर नाही, त्यात काहीच गैर नाही की तितका श्रेष्ठत्व असलेला गुरु आपल्याला मिळेल असं नाही. दुसरी गोष्ट तितकं आपलं हृदय स्वच्छ असेल असंही नाही. हे पण आपण मान्य करायला पाहिजे. तर मग त्या ह्याच्यामध्ये काय करायचं की जो आपली इष्टदेवता आपल्याला जी आवडते त्या देवतेचं स्मरण करायचं. हळूहळू त्या देवतेचं रूपांतर आपल्या गुरुमध्ये होतं. आपण त्यामध्ये आपल्याला आपला गुरु त्या देवतेमध्ये बघायला लागतो, आपल्यामध्ये फरक पडतो. हा, तर असं थोडंसं आपण परमेश्वराची आराधना कोणाची करायची यावरती पण विचार केला पाहिजे. काही ठिकाणी 50 देव आपल्या ह्याच्यात ठेवलेले असतात त्याच्यामध्ये. तर मग इतक्या देवाची तुम्ही ते सगळं डिवाइड होतं ना. एक देव पकडला पाहिजे, कोण कोण तुम्हाला जे आवडेल तो एक देव पकडायचा आणि सगळे देव आपल्याला माहिती आहे की सगळे देव तत्व एकच आहे. एका देवाचं म्हणजे जसं आई मला उदाहरण देतात, आईनी पुस्तकात पण लिहिलेलं आहे की तुम्ही इथे खड्डा खोदलात म्हणजे काय अमुक देवाची साधना केली, त्या देवाची साधना केली, इकडे खड्डा खोदला तिकडे खड्डा खोदला तिकडे खोदला तिकडे खोदला, पण एकाच ठिकाणी कुदळ मारत गेलात तर तुम्हाला पाणी लवकर लागेल का असं करत तर तुम्हाला पाणी लवकर मिळेल. याचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपले रोजचे दैनंदिन याच्यामध्ये जे काय आपले सण आहेत वार आहेत तेव्हा आपण बसतो देवाला, ते बरोबर आहे, त्यात काही आपण बदल करायचा नाही, एकदम सोडून द्यायची आवश्यकता नाही. पण आपला इष्ट देव जो आहे तो मात्र आपण पक्का एकच धरला पाहिजे आणि त्याला धरूनच आपली सगळी साधना असायला पाहिजे. त्याचा उपयोग असा होतो की एकच ह्याला आपण धरून ठेवलं की ती साधना जास्त फळाला लवकर येते आणि त्याचा फायदा आपल्यालाच होतो असं आहे. आता दुसरं असं आहे की जेव्हा सद्गुरू आपल्याला हे देतात, दीक्षा देतात, तेव्हा त्याने काही संकल्प केलेला असतो.
आणि संकल्प करतात म्हणजे काय, ते तुमची काहीतरी प्रगती व्हावी, आध्यात्मिक प्रगती व्हावी, अमकं व्हावं, असं काहीतरी त्याने विचार केला असतो. मग त्याला अनुसरून जर आपण वागलो नाही तर किती चुकीची गोष्ट आहे. मी शाळेमध्ये प्रवेश तर घेतला आणि मी शाळेलाच जात नाही, तर मग चुकीचं आहे ते. मी विनाकारण एक दुसऱ्याची जी सीट होती ती मी हे केली ना, अडवली ना एकतर. असं व्यावहारिक बघायला गेलं तर. आणि असं बघितलं तर, की जे मी गुरुला प्रॉमिस केलं, की मी तुमची शिष्य आहे आणि मी तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे मी आता साधना करणार आहे. मला तसं शिकायचंय, मला पुढे जायचंय. आणि ते जर आपण काही केलंच नाही, तर मग ते एक प्रकारे तो गुन्हा आहे, तसं बघायला गेलं तर. तर त्या बाबतीत पण आपण लक्षपूर्वक थोडं हे राहिलं पाहिजे. म्हणजे काय, शिष्याचं आयुष्य खूप सोपं आहे असं नाही. आणि शिष्याचं अ, जर पूर्ण समर्पित असेल, तर जितकं अवघड त्याचं आयुष्य जाईल, तितका तो आनंद घेत जातो. त्याला आनंद मिळतच जातो. आणि एक प्रकारचे जो भाव असतो शिष्याचा, त्या शिष्याचा भाव देवही ओळखतो आणि गुरुही ओळखतात. आणि त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन मिळत जातं. किती वेळ असं होतं, की कुठेतरी शिष्य आहे लांब, हजारो मैल लांब, आणि त्याला मार्गदर्शन जाणतो विचारणार कसा? गुरु कुठेतरी त्याला काय पत्र घालणार, का फोन करणार, का काय करणार? कसं विचारणार असा प्रश्न पडतो. आणि प्रश्न पडला पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की गुरुला किती त्रास द्यायचा? हा, आपल्याला जर माहिती आहे, की गुरु माझ्या अंतरात आहे, तो देईल तो उत्तर, त्याला द्यायलाच पाहिजे. तो तुम्हाला शिकवतो, मी त्याला पूर्ण समर्पित आहे. मी त्याचं बोट धरलंय. आता मी त्याचं बोट सोडणार नाहीये. तो कुठे जाईल? त्याला हे करायलाच पाहिजे. तर तो प्रश्न आपण घेऊन बसलं पाहिजे. आणि तो प्रश्न आपण घेऊन बसलो ध्यानाला, 2 दिवस, 3 दिवस, चौथ्या दिवशी आपल्याला त्याचं उत्तर मिळतं किंवा मार्गदर्शन मिळतं, की यापुढे काय करायचं म्हणून. कोणताही प्रश्न असो, आपला व्यावहारिक प्रश्न जरी असला, तरी पण आपण भुचकळ्यात पडलो असो, की आता मी काय करू? आता ह्या बाबतीत मी काय करू? असा जर प्रश्न पडला, तर आपण गुरूंना विचारलं तर ना आपल्याला त्याचं मार्गदर्शन नक्की मिळतं. गुरु व्यवहार तर शिकवतातच. म्हणजे व्यवहारामध्ये ते तुम्हाला, आणि खरं सांगायचं तर गुरु व्यवहारामध्ये तुम्हाला निपुण बनवतातच ते. अशी कितीतरी शिष्यांची उदाहरणं आहेत, की त्यांना काहीच म्हणजे त्याची कल्पना नव्हती आणि त्याने मठ स्थापन केले आणि उत्तम प्रकारे चालवले. असं कितीतरी आता अगदी अलीकडच्या ह्या 100 वर्षाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, की त्यांना काहीच हे नव्हतं, पण त्यांनी पुढे एवढं मोठं गुरूंचं कार्य केलं. ते कोणी कोणाच्या शक्तीने केलं? गुरूंच्या शक्तीने, आत्मशक्तीने, स्वतःची शक्ती, माझ्या हृदयात गुरु आहे, त्या गुरूंच्या शक्तीनेच मी हे कार्य केलं. अशा तऱ्हेच आपल्याला हे पाहिजे. दुसरं असं आहे, की जसं मी म्हटलं, की ही जी आपण सध्याच्या परिस्थितीत असं सांगणं, म्हणजे खरं म्हटलं तर चुकीचंच म्हणायला लागेल. कारण सगळेजण पैशाच्या मागे धावतात. सगळ्यांना पैसा हवाय. पण काय होतं, की पैशाच्या मागे लागता एक तर आपण खूप लाचार होतो. आणि ती लाचारी आपल्याला आवडत नाही. आपल्याला कळतं, हो नोकरी आहे ना, असं म्हणतो ना आपण. आणि मग ती लाचारी आपल्याला आवडत नाही आणि लाचारी आपण का पत्करतो? तर आपल्याला वाटतं आपली नोकरी जाईल. पण जर आपण परमेश्वरावरती नीट विश्वास ठेवला, तर आपली नोकरी वगैरे जायचा काही प्रश्न नसतो. जी 2 वेळची तुम्हाला रोजी-रोटी मिळायची असते, ती तुम्हाला मिळणारच, असा आपला विश्वास असला पाहिजे. आणि मग आपण अ, असं नाही की आपण कोणाशी उद्दामपणे बोलायचं. पण जे बाहेर एटिकेट आहे, बाहेर जे आदर्श आहे, ते बाहेर जे व्यवहारामध्ये जसं वागायला पाहिजे, तसंच वागायला पाहिजे. अंजी-अंजी करायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आपण तिथे त्याचे नोकर नाही. आपण परमेश्वराचे नोकर आहोत. परमेश्वर आपल्याला देतोय, तो देत नाहीये. ह्याचं आपण हे ठेवलं पाहिजे. काही-काही वेळा तिथे गफलत होते. थोडक्या फायद्यासाठी आपण चुकतो. एखाद्याच्या मागे लागतो. तर तसं करायला नको. तसं आपण हे व्हायचं नाही. म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये आपल्या जो अ, हे आहेत, आपल्या ज्या मोह आहे, लोभ आहे किंवा आणखीन काही इच्छा आहेत. त्या इच्छा कोणत्या आहेत, कशा आहेत, काय आपण मागतोय, याचं भान आपल्याला पाहिजे आणि कशासाठी मागतोय. आता मला 2 ते कबीराने म्हटलंय एका ठिकाणी,
की बाबा मला तू एवढंच दे की माझं पोट भरू दे आणि येणाऱ्या साधूचं पोट भरू दे बस. असं. तर आता असं आपण मागणार नाही. पण आत्ताच्या परिस्थितीला धरून तेवढंच मागावं ना. तेवढं तरी मागावं आपण असं मी म्हणेन, की आता आपण असं नाही म्हणणार. जसं कवी म्हणत होतं, कारण तो काळ वेगळा होता. त्यावेळेला 2 वेळची रोटी मिळणंच अवघड होतं. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आताची गोष्ट वेगळी आहे. पण असं हे करायचं. तसंच आपण विकारांच्या वरती पण विचार केला पाहिजे. आपल्या मनामध्ये पण स्वतः ध्यानाला बसलं. एक दिवस आपण आठवड्यातला 1 दिवस असं ठरवायचा, महिन्यातला 1 दिवस ठरवायचा आणि माझ्यात दुर्गुण कोणते आहेत, अभ्यास करायचा. आणि असा अभ्यास कसा होईल? तर तुम्ही एखाद्याला अप्रिशिएट केलं, एखाद्या माणसामध्ये तुम्हाला गुण दिसले, तर तुम्हाला तुमचे दुर्गुण दिसतात. पण दुसऱ्यातले गुण बघायला पण शिकायचं. दुसऱ्यामध्ये असं जसं मी आता म्हटलं ना, की त्या बाईचं किती आनंद होतो बघून, की ती म्हणते मीठ आणायला जाते तर साबण आणलं तरी आई तुमच्यासाठी साबण आणलं. साडी आणली म्हणजे काही घरात आणलं तर ती मी म्हणते किती छान वाटतं. तर हे कधी ना कधीतरी आपल्यामध्ये उतरतं. आपल्यामध्ये पण उतरतंय. तर असं आपण जर दुसऱ्याचे गुण बघायला गेलो, दुसऱ्याचे गुण आपोआप आत्मसात होतात. जेव्हा आपण त्याला अप्रिशिएट करतो, देवाला आपण का चांगलं म्हणतो? त्याच्यासाठीच, की जे देवाचं चांगलं आहे ते आपल्यामध्ये यावं. याच्यासाठीच अप्रिसिएशन असतं. दुसरं काहीच नाही. तर तसं आपण जसं आपल्या आसपासच्या लोकांच्या मध्ये बघितलं, तर आपण विचार करतोच. म्हणजे असं मनुष्य साधक आता नाहीच आहे कुठलाही, की साधक असा विचार करणार नाही, की अरे ह्याच्यामध्ये हा गुण आहे पण माझ्यात नाहीये. तर ह्याचा पण आपण पुढच्या आपल्या प्रवासासाठी हे आपण आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात आता महत्वाचं आहे तर म्हणजे गर्व आणि घमंड. गर्व कोणाला नसतो. आपल्याला आपली मुलं हे करतात त्याचा गर्व असतो. आपल्याला पैशाचा हे असतो, की आम्ही अशा तऱ्हेने इतकी मेहनत घेतली, असा अभ्यास केला आणि हे झालं. किंवा असं पण होतं, की शिष्यांच्या मध्ये पण चुरस लागते आणि मग त्यांच्यामध्ये आपण तर खूप या गोष्टी ऐकलेल्या आहेत, की 2 सगळ्या शिष्यांच्या मध्ये अशा चुरस लागल्या, की तो जो शिष्य होता त्याला जगणं अवघड होऊन गेलं. कधी-कधी असं होतं आणि कधी-कधी असं होतं, की तो शिष्य घमंडीमध्ये इतका त्याला घमंड झाला, इतका अहंकार झाला, इतका गर्व झाला, की तो पार रसातळाला गेला. एक वेळा तो खूप चांगला शिष्य होता. चांगलं काम करत होता आणि आपल्याला वाटतं, की अरे, याची अवस्था अशी का झाली? तर केवळ हा गर्व जो असतो तो आपल्याला इतका खाली नेतो. अगदी म्हणजे आपण जसं उंच टेकडीवर आणि आपण गर्व म्हणजे एक खाईच आहे. खड्डा मोठा खोल दरी आहे, असं समजा. तिथे आपण गेलो की संपलो. म्हणजे आता पुन्हा आपल्याला वरती यायला इतका वेळ लागतो, इतका काळ लागतो त्यातून. तर ते आपण प्रत्येक वेळा आपल्याला ह्या पण आपण विचार केला पाहिजे, की हे मी बोलून गेले, हो मी करू शकते. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाहीये. एखादी गोष्ट मी टायपिंग करू शकते, मी शिलाई करू शकते, मी एम्ब्रॉयडरी करू शकते. हे काय घमंड झालं नाही. घमंड केव्हा झालं आपण दुसऱ्याला कमी लेखतो. दुसऱ्याला काही येतच नाही असं समजून आपण जेव्हा बोलायला लागतो, तर तेव्हा मात्र मग आपण काहीतरी गडबड करतोय असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि असं होतं, होत नाही असं नाही. कारण मी तो अनुभव घेतलाय, तर मला वाटतं तुम्ही तो अनुभव घेतला का नाही? म्हणून मी जोरजोरात सांगायला लागतो. पण कधीतरी असं होतं, की असे जसं मी या बाईंचं सांगितलं, ती कितीतरी आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरते, अशी साधी बाई घरातली. तर असं प्रत्येक माणसामध्ये असे खूप गुण असतात. खूप गुण असतात. अलौकिक गुण असतात खरं सांगायचं तर. पण ते अलौकिक गुण आपण बघत नाही आणि आपण बघायला शिकले पाहिजे. ते बघितलं ना, की आपलं गर्व, घमंड सगळं उतरतं. आपल्याला कळतं, की आपल्यापेक्षा कितीतरी चांगले लोक आहेत, आपल्यापेक्षा कितीतरी चांगले साधक आहेत, आपल्यापेक्षा कितीतरी व्यासंगी लोक आहेत. आता ह्याच्यामध्ये आईनी आपल्याला असं सांगितलंय, की गीतेमध्ये पण सांगितलंय, की हे सगळं करत असताना तुमचा जो स्वतःचा काही कुठली आवड आहे, समजा तुम्हाला पुस्तक वाचायची आवड आहे, बॅडमिंटन खेळायची आवड आहे, तुम्हाला आणखीन काय गाणं ऐकायची आवड आहे. तर ती आवड पण आपण जोपासली पाहिजे. कारण ती जी आवड असते ना, ती आपल्या हृदयाला एक प्रकारचा
थंडावा देत असते, शांतता देत असते. असं नाही की साधं काय म्हणून मी पूर्वी खूप पत्ते खेळायचे, आता मी खेळत नाही. खेळा ना पत्ते. पत्ते काय खेळणं म्हणजे काय जुगार खेळत नाही आपण. थोडं मनोरंजन आपल्या हृदयाला, आपल्या मनाला हवं ना त्याचं. तर अशा तऱ्हेचं जे एक खेळकरपणा म्हणा कुठेही, कुठं गाण्याने आपल्या मनाला हे करणं किंवा चार चौघात जाऊन आपण काही, कोणी रामरक्षा म्हणतात, कोणी हे करतात, ते तुम्हाला बरं वाटतं. तर अशा तऱ्हेचं पण आपलं मनाचं मनोरंजन ज्याला म्हणतो, तेही आवश्यक आवश्यक आहे, करायला पाहिजे. आणि आपलं खास करून मी स्त्रियांना तर जरूर सांगेन की काही काही स्त्रियांच्या मध्ये इतके गुण असतात. खूप छान रांगोळी काढतात, कुणी कुणी खूप छान एम्ब्रॉयडरी करतात, कुणी छान विणकाम करतात. पण ते हे सगळं ह्यानी त्यांनी छान केलेलं असतं, पण ते त्यांचे गुण दबूनच जातात काही कारणाने, म्हणजे त्या सोडतात. आपलं सोडायचं नाही, हे माझं सत्व आहे. ही गोष्ट मला येते ना, हे माझं सत्व आहे, ते मी का सोडू? माझा स्व आहे तो. तसं नाही, ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद होतो, जसं ध्यानाचा आपण आनंद घेतो, परमेश्वराच्या नावाचा आनंद घेतो, तसं आपल्याला जी आवड आहे, ती आवड आवड पण आपण जोपासली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, की जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करतो, तुम्ही लक्ष द्या, मुलं खेळत असतात ना, तर मुलं जर त्याच्यामध्ये आपल्या काहीच्या कामामध्ये रमला असेल ना, तर आईने 3-3 हाका मारली. काही त्याचं आवडतं केलेलं खायला बोलवलं तरी पण तो येत नाही. त्याचं लक्षच नसतं. मग आईला कळतं. आई म्हणते, "बघ आता त्याचं अजिबात लक्ष नाही आहे. मी किती वेळ झाला त्याला बोलवतेय." पण तो त्या ह्याच्यामध्ये रमलेला असतो. तसं आपलं व्हायला पाहिजे. आपल्याला जी कुठली गोष्ट आवडते ना, ध्यान तर आहेच. ध्यानामध्ये पण असं व्हायला पाहिजे. पण त्याचबरोबर एखादी गोष्ट आपण अशी धरली पाहिजे, की त्यात आपण पूर्ण रमून गेलो. बस, हरवलो. हो, हो. काही आपल्याला कानाने ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही, तोंडाने काही आपल्याला बोलायचं काही कारण नाहीये. पूर्ण मी आणि ती माझी आवड. असं एक 5 मिनिटं जरी आपल्याला मिळालं ना, तर ते सुद्धा ते खाद्य आपल्याला खूप उपयोगी असतं आणि ध्यानात पण त्याचा उपयोग होतो. कारण का? तर तिथे तुम्ही जे तुम्हाला आवडतं त्याचं तुम्ही पकडायला शिकलात, तर ध्यानामध्ये पण तुम्ही ती गोष्ट पकडायला शिकता. आणि मग असा करत करत आपण परमेश्वराच्या चरणी पोचतो. तर हा त्याचा शिष्य कसा असावा हे आपण जाणून घेतलं. तर शिष्य कसा असावा हे प्रत्येकाने आपल्या आपला विचार करायला पाहिजे. मला काय शक्य आहे, मी काय करू शकते, आणि मला चांगलं शिष्य व्हायचंय तर काय काय करायचं मी, आणि चांगलं शिष्य का व्हायचं हे आपण विचार केला पाहिजे. चांगलं शिष्य ह्याच्यासाठी व्हायचं कारण का ते गुरुचं जे रूप आहे ते माझ्यामध्ये उतरवायचंय मला, मला त्याच्यासारखं व्हायचंय. तर तसं जर व्हायचंय तर मग आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तर म्हणजे मला काय म्हणायचंय की शिष्याने सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या साधनेमध्ये अत्यंत गंभीर आणि हे थोडं स्वतःचे आलोचक असं थोडंसं राहिलं पाहिजे. पण पुढे पुढे तो आनंद घेऊ लागतो याच गोष्टीचा. तो त्याला कळतं की आपण बघा ही आपण चूक करत होतो, आता करत नाही, आता कसं सुधारलो आपण. आपण म्हणतो ना, पूर्वी असं करायचो, मला ही सवय होती, आता मी सवय सोडली. तसं होतं ते. तर तसं होत जातं आणि म्हणूनच आपण स्वतःला सुरुवातीला थोडासा वर घालायला लागेल. पण पुढे जो आहे तो आनंद, तो जात नाही, सुटत नाही. तो आनंद आणखीन आणखीन वृद्धिंगतच होत जातो आणि आपण आणखीन आणखीन परमेश्वराच्या चरणी पोचत जातो. आता इथेच थांबवते. सगळ्यांना नमस्कार. हरी ओम. हरिओम ताई, कसा वेळ संपतो हेच कळत नाही. तर एक थोडासा प्रश्न होता. समर्थांनी नामस्मरणाचा एक समासच दिलाय की प्रत्येक क्षणी आपण श्रीराम जयराम जय जयराम जपायला हवं. काही गुरु मंत्र देताना आपल्याला सांगतात की हा मंत्र म्हणजे तुमच्याकडे काही अघटित घडलं तेव्हा माळेला हात लावू नका, स्पर्श करू नका, पोथी वाचू नका. पण काही गुरु म्हणतात नाही, तुम्ही जपायला हवा. तर आईंचं याच्याबद्दल काय मत होतं ते मला जाणून घ्यायचं होतं की आई काय सांगत होत्या नामस्मरणाबद्दल, ते आपण सांगाल? नामस्मरणाबद्दल आई पण रामदास स्वामींसारखं सांगायचं की सतत तुमचं नामस्मरण चालू असलं पाहिजे. म्हणजे अजपा जप आपल्याला माहितीये,
त्याची आपण प्रयत्न करून जप केलं तर आपण तो जप आपला चालूच राहतो आतल्यात. तर त्याचबरोबर असं आहे की आईने माळ कधीच घेतली नाही हातामध्ये. आता असं जर मी म्हटलं तर कोणी म्हणते की आम्ही त्यांच्या हातात, एकदा कोणतरी असं झालं, गोंधळकर महाराजांनी म्हटलं की मी हातात माळ कधी घेतलीच नाही म्हणून, आणि त्यांचा एक फोटो एका कोणाला तरी सापडतो, त्यांचा हातामध्ये माळ घेतली होती. तर त्यांनी त्याचा इतका किस काढला, त्यांच्या विश्वस्ताला जाऊन भेटला. ते जुने लोक ज्यांनी महाराजांना बघितलं होतं त्यांना हे बघितलं, त्यांना जाऊन भेटले. आणि असं म्हणजे आपण वेळ कसा घालवतो विनाकारण, कुठल्या गोष्टीवरती आपण हे करतो, हे पण त्याचं एक उदाहरण आहे. तर ते माझ्याकडे आले, मला म्हणाले, अहो म्हटलं, एक तर बरेच वेळा सद्गुरू आपल्याला माळ देताना पण ते काही काही वेळेला ते असे थोडा वेळ आपल्या हातात ठेवतात आणि देतात. आणि म्हटलं आई आता कसं करायच्या, आईनं काही वेळेला 1,00,000 जप कर म्हणून सांगायचंय, किंवा असं काहीतरी संख्या दिलेली असायची. तर संख्येच्या वेळेला आईला माळ घ्यायलाच पाहिजे, कळणार कसं? मग आई काय करायच्या, कारण आईचं तुम्हाला माहिती आहे, शरीराने तिचं शरीर साथ देत नव्हतं. आई काय करायच्या की पहिल्या 5 माळा 10 माळा इतक्या वेळामध्ये होत आहेत एवढं बघायचं, आणि मग त्याप्रमाणे आई जप करून तो जप पूर्ण करायच्या. पण बरेच वेळेला आई त्यावेळेला मात्र माळा घ्यायच्या, पण एरवी आईने हातामध्ये माळ कधीच घेतली नाही. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला हा विचार करायला पाहिजे की कोणी कोणी म्हणतं की माळेला हात लावून द्यायचा नाही, अमकं करायचं नाही. तर तो भाव चुकीचा नाहीये किंवा ते सांगणं चुकीचं नाहीये तसं बघायला गेलं तर. पण जर माझी माळ इतकी शुद्ध आहे तर त्याला ती अशुद्ध कशी करू शकते? मला अशुद्ध करू शकत नाही, माझी माळेला ती अशुद्ध करू शकत नाही. असं असं आपण थोडासा विचार केला पाहिजे. अर्थात आपली माळ पण दुसऱ्याला जपायला द्यायची नाही हे तर आहेच. ती आपण जप काही दुसऱ्याने आपली माळ, नाही काही काही वेळेला असं होतं की घेऊ का तुझी माळ, तर तसं शक्यतो करू नये. आणि आपली माळ आपण आपल्याकडे आपली जी गुरूंनी दिलेली असेल ती माळ आपणच वापरावी. पण त्या बाबतीत मात्र मी असं की नामस्मरण करताना माळ कशासाठी घ्यायची? ते म्हणतात पुण्याची गणना कोण करी म्हणतात ना. कसं आहे की नामाचा जप देवाच्या जपाला गिनती कशाला? होऊ दे ना, किती होऊ दे, किती होऊ दे, त्याला काय कशासाठी मोजायचं की मी इतक्या माळा केल्या? सुरुवातीच्या काळामध्ये ठीक आहे की आपल्याला एक स्वतःला बंधन घालून घ्यायचंय म्हणून आपण त्या तितक्या माळा मी केल्या, अमकं केलं, हे सुरुवातीच्या काळात. पण पुढे पुढे जेव्हा आपण सतत नामस्मरण करतो किंवा सतत परमेश्वराचं हे करतोय, तेव्हा माळा घ्यायची खरं म्हटलं तर आवश्यकता नाही. आणि असा जेव्हा तुम्ही काही संकल्प केला असेल की बाबा इतके मी वेळा म्हणेन, तर त्यावेळेला ठीक आहे, त्यावेळेला माळ घ्यावी असं आई सांगत असत. ताई, कुणाला काही प्रश्न आहे का, ताईंना विचारायचंय का? ताई, काल तुम्ही म्हणालात बघा, एक गुरु असेल तर दुसरा गुरु करावा की नाही, तर तसं असेल तर काय म्हणजे करायचा की नाही, असं म्हणजे तो एक मला संभ्रम नाही. ते तसं म्हटलं तर दुसरा गुरु करू नये असंच म्हणतात. पण काही वेळेला असं होतं की त्या गुरुनीच तुम्हाला समजा म्हटलं की दीक्षा घे, तर तुम्ही कसं करणार? मग तुम्ही नाही म्हणू शकत नाही. म्हणजे समजा ते गुरु काय म्हणतात त्याला की आध्यात्मिक ह्याच्यामध्ये उच्च ह्याच्यावरती बसलेले असले आणि ते काही कारणाने सांगत असतात काही वेळेला, तर मग त्यावेळेला आपल्याला दीक्षा घ्यावी लागते. त्यावेळेला आपल्याला ते ऐकावं लागतं. पण आपण गुरूंचा, हा गुरु बरा नाही आहे तर दुसरा करूया, तो गुरु बरा नाही आहे तर तिसरा करूया, असा आपण शक्यतो विचार करू नये. कारण गुरुला जर आपण तत्व मानलं, म्हणजे कोणी का असेना, तुम्हाला असं एखाद वेळेस तुम्ही गुरु केला आणि त्यांच्या काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या, तुमच्या दुष्टस्पती झाल्या, तर मग तुम्ही हे करता कामा नये असं माझं म्हणणं आहे की शक्यतो दुसरा गुरु करू नये. गुरु करतानाच विचार करून करावा. आणि शक्यतो 2-2 गुरु असू नयेत. पण काही वेळेला अशा ह्याच्यामध्ये की की तुमच्या गुरुचे इतके श्रेष्ठ किंवा तुमच्या गुरुच्या पेक्षाही श्रेष्ठ असं असतील आणि एखाद वेळा ते आपल्याला दर्शन देऊन किंवा ध्यानामध्ये किंवा असं हे देतात आपल्याला, कृपा त्यांची आपल्यावरती होते, तर मग तो आपल्याला नाईलाज आहे, आपण त्यांना मान्य केलं पाहिजे. आणि एक लक्षात घेतलं की गुरु तत्व एक आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही. पण आपल्या मनामध्ये किंतु असून दुसरा गुरु करायचा
शक्यतो करू नये. खूप छान माहिती ताई देतात आहे. अगदी अवश्य या आणि ही निमंत्रण पत्रिका आपल्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा, म्हणजे आणखी मंडळींना फायदा होईल. हो. आता इथेच आपली रजा घेतो. दंडवत प्रणाम. आपल्याला उद्या पुन्हा भेटूया 4 वाजता. हो. जय श्री हरिओम. जय हरिओम. श्रीराम.